परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडत आहे बहुजनांचा नेता क्रांतिसिंह नाना पाटील। महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साथीदार म्हणजे माझा महाराष्ट्र। शाहूच्या ग्रामीण लढ्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र। इतिहासाचा साक्षात्कार म्हणजे माझा महाराष्ट्र। समतेचा प्रसार, अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र। दिंडुभ्या शेतकऱ्यांचा, दिल्लीच्या तक्क्याला घाम फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज मावळ्यांचा म्हणजे माझा महाराष्ट्र। क्रांतिसिंह नाना पाटील। क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे एका वादळाचे नाव। साधं, सुंदर, सुती धोतर, सुती नेहरू शर्ट, धिप्पाड शरीर आणि कर्तृत्व यामुळे आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर क्रांतिसिंह हे नाव धीराज जोगरीत आहे। क्रांतिसिंह हे नाव ऐकल्यावर आपल्याला नाना पाटील यांची आठवण होते असे नव्हे, तर क्रांतिसिंह हा शब्द जणू त्यांच्यासाठीच बनलेला आहे असे मला वाटायला लागले। आपल्या देशाला राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून कित्येक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले। त्यातीलच एक प्रखर योद्धा म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील। यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील भय या आजोळी गावी झाला। त्यांचे मूळ गाव एडेमचित्र। त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र पाटील। रामचंद्र पाटील हे लहानपणापासूनच पंढरीच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते। यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या काळात लहानपणीच पंढरीच्या पांडुरंगाची तुळशीमाळ पडली। वारकरी संप्रदायाचे तत्वनिष्ठ संस्कार क्रांतिसिंह यांच्यावर झालेले होते। त्यांचे शिक्षण नरसिंहपूर गुरंडी या ठिकाणी झाले। ते 7वी उत्तीर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांना वाटायचे आपल्या मुलाने मोठे होऊन चांगली सरकारी नोकरी करावी, तर त्यांच्या आजीला वाटायचे आपल्या नातवाने गावचे चांगले शाळे पैलवान व्हायचे। पण क्रांतिसिंह नाना पाटील यांनी विचार केला व ते म्हणाले मी मोठा होऊन सरकारी नोकरी करणार व ते तलाठी झाले। सुरली वाटर या ठिकाणच्या तलाठीची नोकरी करू लागले। याच दरम्यान त्यांचा विवाह अक्कूबाई पाटील यांच्याशी झाला। अक्कूबाई पाटील अशिक्षित होत्या। क्रांतिसिंह नाना पाटील म्हणाले की जोपर्यंत मी यांना स्वतः शिकवत नाही तोपर्यंत मी यांच्यावर पत्नी म्हणून व्यवहार करणार नाही असा निर्धार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केला। त्या काळात स्त्रियांना शिकवणे म्हणजे अधर्म मानले जात होते। अशा काळात त्यांनी स्वतः आपल्या पत्नीला शिकवलेले होते। क्रांतिसिंह नाना पाटील यांना एक कन्या रत्न आहे, तिचे नाव म्हणजे क्रांतिवीरांगना हौसाक्का पाटील। क्रांतिवीरांगना हौसाक्का पाटील यांनी देखील स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये खूप मोठे मोलाचे योगदान दिलेले आहे। ब्रिटिश सरकारला समान दर्जे प्रति सरकार अर्थात प्रति सरकार त्यांनी स्थापन केले। सुमारे 1500 गावाचे प्रति सरकार त्यांनी स्थापन केलेले आहे। प्रति सरकारच्या माध्यमातून लोक न्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था इत्यादी कामे केली जात। त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव होता। त्यांनी गांधी विवाह ही पद्धत अतिशय कमी खर्चामध्ये सुरू केली। गावातच एका खूप मोठ्या ग्रंथालयाची देखील स्थापना केली। ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती केली। 1957 मध्ये ते उत्तर सातारा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले। संसदेत सर्वात पहिले भाषण करणारे खासदार म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील। त्यांनी आपला आपण करू कारभार हे सूत्र अंमलात आणले। प्रति सरकार असलेल्या शेकडो गावात इंग्रज सत्तेचा सूर्य मावळला होता। सरकारी कचेऱ्या, चौकात भारतात तिरंगा डोलाने फडकत होता। ते भूमिकेत असताना त्यांच्या सहकार्यांना नेहमी म्हणत असत जर का मी मरलो तर मला तेच करून टाका, पण जर का मी संपलो तर चवे थांबता कामा नये असे ते त्यांच्या सहकार्यांना नेहमी म्हणत असत। ते म्हणत असत की महाराष्ट्रामध्ये असे एकही गाव नाही की ज्या ठिकाणी मी माझे अनुयायी उभे केलेले नाही। खरोखरच महाराष्ट्रात असे एकही गाव नाही ज्या ठिकाणी क्रांतिसिंह हे अनुयायी नाही। त्यांनी सुरू केली चळवळ तर थांबलीच नाही, तर कित्येक सत्यशोधक संघटना उदयास आल्या। स्वावलंबन शिक्षण व निर्व्यसनाची शिकवण देणारा हा राजा खरोखरच साधी राहणी व उच्च विचारसरणीचा राजा होता। शेवटी त्यांना मधुर राहणे ग्रासले। सोमवार दिनांक 6 डिसेंबर या रोजी त्यांचे 12व्या ठिकाणी निधन झाले। ते म्हणाले होते की जर का मी मरलो तर मला तेच करून टाका, पण जर का मी संपलो तर चवे थांबता कामा नये। त्यांची इच्छा असल्याने त्यांचे 12व्या ठिकाणी सर्व अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। आज या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान म्हणजेच क्रांतिसिंह नाना